हो. नमस्कार मित्रांनो, आपण आज यवतमाळपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर यवतमाळ आणि माहूरच्या मध्ये ॲड्रेस वगैरे 55 किलोमीटर आहे. तुमचा तालुका जिल्हा काय? तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. गावाचं आणि राणा सावळी सतोबा. तुमचं नाव सांगा ना पूर्ण. अमोल देवीदास मोरपाकी. तर दादांचे 10 बोरवेल झालेत है ना? 10 पॉईंट फेल गेलेला आहे. 10 पॉईंट झालेत आणि एक विहीर आहे. आता हा 11वा पॉईंट आहे आपल्या आजचा. आणि सांगायचं तुम्हाला की जे व्हिडिओमध्ये दाखवण्यात येतं, काही मंडळी दाखवतात सरळ लाईन, तर लाईन कशा पद्धतीनं फिरतात ते तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. काही ठिकाणी अशा मार्किंग केल्या जातात सरळ लाईनमध्ये, तर एवढी सरळ लाईन कधीच चालत नसते. जास्तीत जास्त फूट 2 फुटापर्यंत ती सरकी असते. परंतु 3-3, 4-4 लाईनी अशा स्टेट लाईनीत कधी चालत नसतात. पाणी जिथून जागा मिळेल तसं वाकडं तिकडं ते वळत असतं. आता इथं आपल्याला दिसते की इकडून एक पडदा आला आणि इथून एक पडदा आला, असा एकत्र होऊन इथं पुन्हा टर्न मारून इकडं आलं पाणी. म्हणजे बघा जागीच किती वळ. आणि ही लाईन इथून येऊन अशी फिरून गेली. तर मी काय ब्रह्मदेव नाही, पण अभ्यासातून सांगतो की अशा पद्धतीच्या वाहिन्या असतात, स्ट्रेट आणि सरळ नसतात. ठीक आहे. आणि दादांना एक 2.5 इंचाचा पॉईंट इथं दिलेला आहे आपण. ते मग 5 इंच लागो किती लागो, ठीक आहे. पण पाणी चांगलं आहे, त्यातलं आपल्या प्रारंभात जे आहे ते भेटेल. आणि एवढा बोरवेल त्यांनी करावा. किती दिवसात करसाल बोरवेल? 8 दिवस आधी मशीन करून. मशीन भेटत नाही लवकर. नाही, वाटते 7.5 इंची पण बोरवेल आहे, मी ते वाचलं. आहे बोरवेल 7.5 इंची. चला धन्यवाद. आज 30 तारीख आहे.